झी 24 तास एक पाऊल पुढे। पुण्यामधल्या पवना धरण जलाशयात तब्बल 40 ते 50 कासवांचा एकाच वेळी मृत्यू झाला। ही घटना घडूनही संबंधित खात्याचा एकही अधिकारी 4 दिवसांपासून घटनास्थळी फिरकला नाही। जैवविविधता जपण्यासाठी आपण किती उदासीन आहोत हे या घटनेमुळे पुन्हा एकदा अधोरेखित झाले। पिंपरी चिंचवडला पाणी पुरवठा करणाऱ्या पवना धरणाच्या जलाशयात 40 ते 50 कासव मृतावस्थेत सापडली आहेत। ग्रामस्थांनी तातडीने या संदर्भातली माहिती पाटबंधारे खात्याला कळवली आहे। मात्र पाटबंधारे खात्याचा एकही कर्मचारी या ठिकाणी पोहोचला नाही। 3 दिवस उलटल्यानंतर वन खातं आणि पाटबंधारे खात्याचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले। त्यावेळी तिथे फक्त 2च कासवं आढळली, तर इतर कासवं धरणाच्या पाण्यात वाढ झाल्यानं वाहून गेल्याचा संशय आहे। कासवांचा नैसर्गिक कारणामुळे किंवा पाणी गढूळ झाल्यानं मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येते। कासवांचा मृत्यू मच्छीमारांमुळे झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। जलाशयात मासेमारी करताना अनेक जलचरांचं अस्तित्व धोक्यात आलंय। त्यात 50 कासवांचा असा एकाच वेळी मृत्यू होणं ही निश्चित धोक्याची घंटा आहे। झी 24 ताससाठी विशाल पाडाळे, पुणे। झी 24 तास एक पाऊल पुढे।